नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण एकदम कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत। तिळाची चिक्की बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तीळ, 1 वाटी चिरलेला गूळ आणि 2 चम्मच तूप घेतले आहे। मी या ठिकाणी साधाच गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ घेतलेला नाही। चिक्की बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण तीळ भाजून घेऊया। यासाठी मी इथे एक कढाई ठेवून घेतली, यामध्ये 1 वाटी तीळ घालून घेतली आणि तीळ आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे। तीळ भाजत असताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे, गॅस कुठेच मोठा करायचा नाही। खमंग तीळ भाजला गेली तरच चिक्कीला चव छान येईल। जितके पाक परफेक्ट होणे गरजेचे असते तितकेच तीळ खमंग भाजणे हेही खूप गरजेचे असते। यामुळे मंद आचेवर सतत हलवत 5 ते 6 मिनिट ही तीळ आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। तीळ भाजले हे कसे समजावे तर तीळ भाजत असताना हलकासा सोनेरी कलर आला आणि तीळ फुलून तडतड उडते, यावरून तीळ खमंग भाजल्या गेली असे समजते। 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता तीळला छान असा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि तीळ तडतड देखील उडते आहे। यामुळे आपली तीळ इथे भाजून झालेली आहे। आता आपण तीळ बाजूला काढून घेऊया। आता गुळाचा पाक बनवायचा आहे, पण त्याआधी मी या पोळपाटावर चिक्की सेट करणार आहे, म्हणून मी याला थोडंसं तूप लावून घेत आहे। सोबतच बेलण्याला देखील तूप लावून घ्यायचे आहे आणि ही प्रोसेस पाक बनवण्या पहिलेच करून ठेवायची आहे। आता पाक बनवून घेऊया। पाक बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली, त्यामध्ये 2 चम्मच तूप घालून घेतले। तूप चांगले गरम झाले की यामध्ये चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे। आता मंद आचेवर सतत हलवत हा गूळ विरघळून घ्यायचा आहे। गूळ बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा, म्हणजे लवकर विरघळला जातो। मंद आचेवर सतत हलवत 1-2 मिनिटानंतर गूळ पूर्णपणे विरघळून झालेला आहे। आता सतत हलवत हा पाक शिजवून घ्यायचा आहे। आपल्याला या ठिकाणी कडक पाक बनवून घ्यायचा आहे, म्हणजे चिक्की खाण्यासाठी कुरकुरीत तयार होईल। आणि 1-2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता गुळाच्या पाकाला चांगला असा फेस येऊ लागलेला आहे, म्हणजे पाक चांगला असा कडक शिजत आहे। पाक शिजत असताना 1-2 वेळा थंड पाणी घेऊन चेक करून बघायचे। मी इथे वाटीमध्ये थंड पाणी घेतले आणि यामध्ये पाकाचे 2 ते 3 थेंब टाकून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता पाण्यामध्ये पाकाचे 2 ते 3 थेंब टाकल्यानंतर पाकाची गोळी होते, पण ती खूप हाताला मऊसूत लागते आणि ओढल्या जाते, म्हणजे याचा अर्थ पाक चिवट आहे। या स्टेजवरती जर तीळ ॲड केली तर आपली चिक्की ही चिवट होऊ शकते, म्हणून अजून 1-2 मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे। 1-2 मिनिट शिजल्यानंतर कलर थोडासा डार्क झालेला आहे। आता परत आपण चेक करून बघूया। थंड पाणी घेऊन परत यामध्ये 2 ते 3 थेंब टाकून घेतले। या ठिकाणी पाकाची कडक गोळी बनलेली आहे आणि तुकडा देखील पटकन पडतो आहे, म्हणजे याचा अर्थ पाक कडक तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून लगेच यामध्ये तीळ घालून घ्यायची आहे। पाकामध्ये तीळ घातल्यानंतर इथून पुढची प्रोसेस जरा झटपट करून घ्यायची आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून लगेच आपण ज्या पोळपाटावर तूप लावून घेतलेलं होतं त्यावर घालून घ्यायचं आहे। पोळपाटावर एकदम मधोमध हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटानंतर ही चिक्की पसरवून घ्यायची। बेलण्याने आपण ही चपातीप्रमाणे पसरवून घेणार आहोत। तुम्हाला खूप पातळ हवी की थोडीशी जाड, त्याप्रमाणे लाटून घ्यायची आहे। लाटून झाली, आता चिक्की लगेच कापून घ्यायची आणि चिक्की गरम असतानाच कापून घ्यायची, म्हणजे तिचा आकार व्यवस्थित जमेल। थंड झाल्यानंतर ती खूप कडक होते, म्हणून कट करता येत नाही, त्यामुळे गरम असतानाच कट करून घ्यायची। इथे मी सुरीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि कट करून घेत आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही चिक्की कट करू शकता। मी इथे मध्यम चौकोनी आकाराचे तुकडे करून घेत आहे। चिक्की कट करून झाली, आता अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवून द्यायची। अर्धा ते पाऊण तासानंतर चिक्की काढून घेऊया आणि तुम्ही ते बघू शकता चिक्की पोळपाटापासून किती पटकन वेगळी होते। हे बघा, मी या आकाराची आणि या जाडीची चिक्की कट करून घेतली आहे। आता मी ही चिक्की तुम्हाला तोडून दाखवते, किती पटकन तुकडा पडतो आहे या चिक्कीचा। अशा प्रकारे गुळाचा अगदी परफेक्ट पाक बनवून कुरकुरीत तिळाची चिक्की इथे तयार आहे। पाक बनवताना इथे ज्या सांगितल्या आहेत त्या टिप्स फॉलो केल्या तर पाक बिघडणार नाही आणि कुरकुरीत चिक्की तयार होईल। तर मग आजची कुरकुरीत तिळाची चिक्कीची रेसिपी कशी होती ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा
आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.